आजच्या या भूतपूर्व समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अनपेक्षित सांस्कृतिक मंत्री सदानंदजी उदय, दादासाहेबांचे चिरंजीव सुरेशराव, श्रीपादराव महाराज, एम.पी. भोसले, शिरीष चिटणीस आणि दादासाहेब साखवडकर यांच्या गावातले सर्व साखवडकर प्रेमी बंधूंनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली याच्याबद्दल मला तर आनंद झालाच. पण तुम्हाला एक गंमत सांगतो की कुठल्याही शब्दाचे जे अर्थ असतात ते डिक्शनरीत आपल्याला शब्दार्थ म्हणून कळतात, पण ज्यावेळी त्या शब्दाचा अनुभव प्रत्यक्ष येतो त्यावेळी त्या शब्दाचा अधिक चांगला अर्थ समजतो. आणि म्हणून मला धन्यता या शब्दाचा जास्त अर्थ अनुभव समजलेला आहे. यापूर्वीही अनेक वेळा कळला आहे, पण आजच्या या धन्यतेचं वैशिष्ट्य असं की दादासाहेब साखवडकर हे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे देशभक्त, म्हणजे क्रांतिकारक, म्हणजे धारकरी, ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला ते वारकरी. तर एका धारकऱ्याच्या नावानं वारकऱ्याच्या हस्ते एका शाळकऱ्याला पुरस्कार मिळाला. पण मी शिक्षण क्षेत्रात वावरतो आणि अजूनही वावरतो तसं, तरी स्वतःला मला लोक शिक्षक तज्ञपणे म्हणतात तरी मी स्वतःला अजून शाळकरीच समजतो, कारण प्रत्येकाला तसंच समजावं असं मला वाटतं. त्याबद्दल या शाळकऱ्याला अत्यंत आनंद वाटलेला आहे. दुसरा आनंद असा की ज्या जिल्ह्यात मी वावरलो माझं बालपण गेलं आणि स्वातंत्र्यपूर्व काळ 12 वर्षापर्यंत मी सुद्धा छानपैकी अनुभवला. आज माझं वय 90 आहे, 36 सालचा माझा जन्म, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळ 12 वर्ष मी अनुभवलेला आहे. पण माझ्या खेड्यात सातारा जिल्ह्यातलंच पाटण तालुक्यातलं कोयनेच्या पलीकडचं गारवडे हे माझं मूळ गाव. साताऱ्याला पहिली प्राथमिक शिक्षणाला मी होतो, नंतर आमच्या गावी गेलो 3री 4थी 4 वर्ष तिथं होतो आणि मग गांधी हत्येनंतर आम्ही बाहेर होतो. पण त्यावेळेचं वातावरण काय सांगू तुम्हाला, मंतरलेले दिवस ज्याला म्हणतात ते मंतरलेले दिवस होते. ज्योतिबाच्या देवळात आमची शाळा भरायची आणि तिथं आपल्याला कोणाला त्यावेळेला माहिती असतील तर नाना पाटलांच्या प्रति सरकारमध्ये अनेक लोक हे आमच्या गावामध्ये येऊन आमच्या पोरांचं प्रबोधन करायचे. त्यातले पांडू वस्त्र कोणाला आठवतात का बघा, पांडू पैलवान. आणि ते पांडू पैलवान आम्हाला ज्योतिबाच्या देवळात येऊन आम्हाला गाणी सांगायची. अजूनही तिथली गाणी मला आठवतात. चला शेतकरी झाला, काम करी झाला, भारत माता आपली सापाचा विळखा पडलाय पायी, गरुड हो मी सोडून तिथला चला शेतकरी झाला, काम करी. अशी गाणी पांडू वस्त्र मला शिकवायची. आम्ही ती अगदी पोटाच्या खळगीतून म्हणायचो. आणि एकदा तर त्या पांडू वस्त्रांच्या बरोबर एक मोठे पाहुणे आले. सोगास वगैरे होतं, 45 सालची गोष्ट आहे. ते कोण होते? यशवंतराव चव्हाण. आणि आम्ही गाणी म्हणताना त्यांनी सांगितलं, अरे हळू आवाजात काय म्हणताय, जरा ओरडा की, मी ओरडून दाखवतो तुम्हाला. म्हणून यशवंतराव की आम्हाला गाणं म्हणतात आणि आम्ही पोरांनी खूप म्हणतो. मी मंतरलेले दिवस का म्हणतो तर त्यावेळी खेड्यातलं वातावरण म्हणजे शेतकरी असो, शेतकऱ्याची बायको असो, साधा कामगार असो, नाहीतर आमच्यासारखी शाळकरी पोरं असो, त्या मंतरलेल्या दिवसातच ते सगळे वावरत होते. आमच्याकडे गणपत पाटील नावाचा शेतकरी होता, तो लंगडा होता. त्याला लंगडा गणपत
शेतात काम करायचं. आणि शेतात काम करताना त्याची बायको दुपारच्या वेळी त्याला न्यारी घेऊन आली की समोर बसायचं. आणि मी ज्यावेळी त्या शेताच्या बांधावर असायचो, आमचं शेत जवळच होतं, तेव्हा तो बायकोला गाणं काय म्हणायचा, आता खायचा चटणीनं कांदा, आता खायचा चटणीनं कांदा, अगं कारभारी सौराज्य मिळवायचं औदा. अशी गाणी गणपत पाटलाची आपण त्यावेळेला ऐकलेली. अशा प्रकारच्या वातावरणात मी वाढल्यामुळे दादासाहेब साखळकरांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मला पुन्हा प्रत्ययाचा आनंद ज्याला म्हणतात तो अतिशय सर्वार्थाने मिळालेला आहे, यात काही शंका नाही. दादासाहेब साखळकरांची सुद्धा कदाचित माझी भेट त्यावेळी आपले कासेगावकर वैद्य, त्यांच्याबरोबर आणि राघवण नालेबाई कासेगावकर वैद्य हे आमच्या गावामध्ये येत असे. बहुधा त्यांच्याबरोबर दादासाहेब सुद्धा आलेले होते असं मला स्मरण आहे. हा सगळा इतिहास आता सांगत नाही, कारण वेळ फार आहे आपल्याला. सदानंद मोऱ्यांचं चांगलं भाषण ऐकायचं आहे. त्यांच्या भाषणावर आक्रमण न करण्यासाठी म्हणून मी आणखी 5 मिनिटांमध्ये माझ्याबरोबर आटोपतर घेतो. मित्रांनो, मी पहिल्यांदा या सत्कारासाठी माझी धन्यता व्यक्तच केली, पण तुम्हा सर्वांचं मी जास्त अभिनंदन करतो एवढ्यासाठी की एका स्वातंत्र्य सैनिकाचा हे स्मरण तुम्ही आज तागायला अत्यंत प्रेमाने जागरूक ठेवलं, याबद्दल तुम्हाला गावकऱ्याचं मी नाहीतर गावोगावाला ओस पडलेली आहे आणि तिथली मोठी माणसं बाहेर पडून हो त्यांचं स्मरण करत नाही. काळ प्रचंड बदलला. मंगेश पाडगावकरांनी 50 वर्षापूर्वीच एका कवितेत सांगून ठेवलं, घराघरात होते जेव्हा तुक्याचे अभंग, निजळलेल्या मरातला प्रकटला पांडुरंग, अमृताते पैरा जिंके अशी ज्ञानेशाची ओवी, होती आणीक मनाला नवी अमृत पाला. आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले, विसरा तो जुना घोष रुपाय मला बापा, आता ओठावरती लाई लप्पा. लाई लप्पा हे वेळी चित्रपटात गाजलेले गाणं होतं. तुम्ही हसता नाही कारण तुम्हाला ते माहीत नाही गाणं. आता जर मंगेश पाडगावकर तिथे गाणं घालायचं झालं तर कोणचं घालतील? झेंग 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 गाणं. बघा बरोबर असं असा काळ बदलला. चित्रपटातली गाणी सुद्धा बंदी पडली, मग माणसाच्या संस्कृतीचं काय? अशा एका विचित्र कालखंडात संस्कृती, मूल्य, जीवनाचं श्रेयस, देशभक्ती, भगवतभक्ती ही सगळी मूल्य जागवणारे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांचं कौतुक या इथल्या बळ प्रत्ययानं मला आलेलं आहे, याबद्दल मी अतिशय आनंद व्यक्त करतो. देशाचं वातावरण फार प्रचंड वाईट आहे. मला अनेक ठिकाणी अनेक व्यासपीठावर ज्यावेळी जातो त्यावेळी काही म्हातारी माणसं म्हणतात की जगावंसं वाटत नाही. म्हणजे का वाटत नाही? तुमची तब्येत बरी नाही का? त्यामुळे नाही, तब्येत बरी नाही असं नाही, पण आम्ही ज्या काळात जगलो त्या काळापेक्षा हा काळ फार वेगळा आहे. बाहेर सगळीकडे ज्या बातम्या येतात त्या रक्तपाताच्या, हिंसाचाराच्या, बापानं मुलीवर बलात्कार केल्याच्या, आणखीन कशाच्या, असल्या सगळ्या विषण्ण करणाऱ्या गोष्टी येत आहेत आणि त्यामुळे जगावंसं वाटत नाही. पण अशा कार्यक्रमात ज्यावेळी मी येतो त्यावेळी त्या लोकांना मी आता सांगेन की तुम्हाला जगावंसं वाटण्यासारखा एक कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि तिथं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आणखी 100 वर्ष जगावं लागेल असा कार्यक्रम या ठिकाणी दादासाहेब साखळकरांच्या निमित्तानं झाला. मित्रांनो, म्हणून या बदललेल्या परिस्थितीत सुद्धा आपण जे अमृत सिंचन करीत आहात आणि त्या अमृत सिंचनाचा एक पडी माझ्याही मंडळीमध्ये तुम्ही होती, याबद्दल मी अतिशय आनंद व्यक्त करतो. आणि ती सदानंद मोऱ्यांच्या हस्ते दिली आणि दादासाहेबांच्या नावाने दिली, याबद्दल आनंद व्यक्त करतो. माझं वय आता 90 आहे. किती काळ आहे माहीत नाही, म्हणजे पण कुसुमाग्रजांच्या एका कवितेने मी माझ्या भाषणाचा शेवट करतो. कुसुमाग्रजांनी स्वतःविषयी म्हटलेलं आहे, जाता जाता गायन, गाता गाता जाईन, आणि गेल्यावरती कवितेमधल्या शब्दामधली राहिली. त्यात थोडंसं बदल
माझ्या निमित्ताने करतो. 90व्या वर्षी मला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर जाता जाता गाईल मी, गाता गाता जाईल मी, जाता नाही दादासाहेब सावरकर स्मृतीला घेऊन जाईल मी. धन्यवाद जोशी साहेब. माणसं कितीही मोठी झाली तरी स्वतःचा लहानपण सोडत नाहीत. जगद्गुरू तुकोबांनी एका अभंगात म्हटलंय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. सरांनी प्रथमतः सांगितलं की मी सर्वात आदरणीय विद्यार्थी समजतो स्वतः. अतिशय सुंदर, थोडक्यात आणि समर्पित असं ज्यांनी इथे विचार व्यक्त केले. आपण इथे उपस्थित झाला, आपण पुरस्कार स्वीकार केला, याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि उपस्थित सर्व वारकरी मंडळींच्या वतीनं आपले आभार. यानंतर या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे जगद्गुरू तुकोबा यांचे वंशज आणि विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांना मी विनंती करत आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय डॉक्टर मनोज जोशी यांना दादासाहेब साखवलकर पुरस्कार द्यायचं ठरलं आणि सुरेशरावांनी सांगितलं येणार का असं विचारलं. मी मोठ्या आनंदाने त्यांना प्रोग्राम दिला. त्याप्रमाणे आपण सगळे इथे एकत्र आलो. एक सळगावचे आपण सर्व नागरिक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे भोसले साहेब, श्रीपाद महाराज, आमचे मित्र शिवजी चिटणीस, या सर्वांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. आणि एका थोर स्वातंत्र्य सेनानीच्या नावाचा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात ज्यांनी तशाच प्रकारची कामगिरी केली अशा डॉक्टर मनोज जोशींना देण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिल्याबद्दल मी एक सळगावचे सर्व नागरिक मी अर्थात साखवलकर, त्यांची कुटुंबीय यांचे मनापासून आभार मानतो. महत्त्वाचा मुद्दा मला असा सांगायचा आहे की हा कार्यक्रम आपण मारुतीच्या देवळात घेतला आणि तो घेण्यापूर्वी या ठिकाणी अतिशय कुसवर असं भजन चालू होतं. त्यामुळे ही जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती आपल्या गावाला अशी जागती ठेवलेली आहे. आणि मला त्याच्यावरनं दोन गोष्टी आठवल्या. मी मारुतीच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेतो म्हणून त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. अशाच प्रकारे बेळगावमध्ये सुद्धा एक मारुतीचं मंदिर आहे आणि राजकीय सभा त्या पूर्वीच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात त्या बेळगावच्या मारुतीच्या मंदिरामध्येच व्हायची. तर अशीच एक सभा होती. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता आणि महात्मा गांधींच्याकडे नेतृत्व असं येत होतं आणि गांधीजींच्याकडे आपण जायचं की नाही याच्याबद्दल लोकांचा संभ्रम होता. म्हणजे टिळकांच्या अनुयायांमध्ये काही जायचं म्हणत होते, काही नको म्हणत होते बाबा. अशा संभ्रमामध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये एक होते गंगाधरराव देशपांडे. त्यांची इच्छा होती की आपण जाऊयात गांधीजींच्याकडे, पण टिळक पक्षाचे लोक त्यांना मध्ये जाऊन द्यायला तयार नव्हते करायचं. त्यामुळं त्यांची तर इच्छा होती, म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, हळूहळू जायला सुरुवात केली. म्हणजे आधी एखाद्या सभेत प्रेक्षक म्हणून जाऊन बसायचं पुढे, मग स्टेजवरच्या लोकांनी विनंती केली यावरती की मग जायचं, असं सुरू झालं. आणि त्या दिवशी निर्णायक क्षण कुठला आला की त्यांचंच भाषण मुख्य होतं मारुतीच्या देवळात स्वातंत्र्याच्या संदर्भात. तर त्यांनी ठरवलं की आपण जायचं आणि त्यांच्या घरापासून ते देऊळ जवळच. जायचं म्हणजे कसं जायचं की जी गोष्ट केल्याशिवाय एखादा माणूस पूर्णपणे गांधीवादी झाला असं होत नाही, अशी कोणती गोष्ट
होतं त्यावेळेला नुकतीच सुरू झालेली ती म्हणजे डोक्यामध्ये गांधी टोपी घालायची. पण ती घालायची की नाही याच्याबद्दल प्रचंड म्हणजे ते कसं वाटतं लोकांना. तर तोपर्यंत गंगाधरराव देशपांडे म्हणजे ती टिळकांच्या काळची ती पगडी वगैरे जे काय असेल ते घालत असायचे किंवा ते फेटा असेल करायचे काय असेल तर तो सोडायचा आणि गांधी टोपी घालायची म्हणजे लोक आपल्याला हसणार आणि हसायचे लोक त्याला हे मी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी ठरवलं की आपण आज कोणत्याही परिस्थितीत व्यासपीठावरती जाणारच पण गेल्या वर्षी ही टोपी घालायची. मग त्यांनी काय केलं असं माहिती का की जर टोपी घातल्यावरती आपण कसं दिसतो